महायुतीमध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुण्यात अजूनही जागा वाटपाचा तिढा कायम आहे। मुंबई शिवसेनेची 100 जागांची मागणी आहे आणि भाजपला मात्र ती अमान्य आहे। नवी मुंबईमध्ये समसमान नगरसेवक असल्यामुळे जागा वाटपाचा मोठा तिढा आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये मीरा भाईंदरमध्ये ही तिढा कायम आहे। शिवसेनेची मागणी भाजपला अमान्य आहे। पुण्यातही महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही संपलेला नाहीये। त्यामुळे या सगळ्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा हा अजूनही सुटत नाहीये। आता खरं तर अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू झालेली आहे, मात्र बैठकांचं सत्र सुरू आहे आणि त्यामुळे महायुतीचा हा तिढा नेमका कधी संपणार याकडे सगळ्याच इच्छुकांचं लक्ष लागलंय। तर आपण पाहतोय मुंबईमध्ये जागा वाटपाची रस्सीखेच आहे। शिवसेनेचा 100 जागांचा प्रस्ताव भाजपला अमान्य आहे। ठाण्यामध्ये महायुतीचं कधी जुळतंय तर कधी त्यांच्यामध्ये वाद होतोय, रस्सीखेच सुरू आहे आणि नवी मुंबईमध्ये देखील तिढा कायम आहे, रस्सीखेच पाहायला मिळतेय। बैठका होतात मात्र ठोस अशी माहिती कळत नाहीये आणि पुण्यामध्येही मॅरेथॉन बैठका तर होत आहेत, मात्र जागा वाटपाचा पेच अजूनही कायम आहे। तर समसमान नगरसेवक असल्यामुळे नवी मुंबईमध्ये जागा वाटपाचा तिढा आहे। इकडे मुंबईमध्ये सगळ्यात मोठी रस्सीखेच पाहायला मिळते, कारण असं सांगितलं जात आहे की जवळपास 150 जागांचा तिढा सुटलेला आहे, मात्र 77 जागांचा तिढा कायम आहे आणि त्यावरून बैठकांचं सत्र सुरू आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पुन्हा एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि कदाचित त्या बैठकीनंतर या महत्त्वाच्या जागांचा तिढा दूर होऊ शकतो। तिकडे मीरा भाईंदरचाही तिढा कायम आहे। मीरा भाईंदरमध्ये शिंदेना हव्या इतक्या जागा भाजप द्यायला तयार नाहीये, त्यामुळे तो तिढा कायम आहे। नवी मुंबईमध्येही तिढा कायम आहे। नवी मुंबईमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळते। सगळ्यात मोठा तिढा तर ठाण्यामध्ये आहे, कारण शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा वाद रंगतोय। वारंवार स्वबळाचे नारे दिले जात आहेत किंवा आम्ही स्वबळावर लढू असा इशाराही दिला जातोय आणि पुण्यामध्येही जागा वाटपाचा तिढा कायम आहे। तर या सगळ्या महापालिकांसंदर्भात आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिषेक मुटाळ, अक्षय भाटकर आणि पुण्यामधून शिवानी पांढरे आपल्या सोबत आहे। सुरुवातीला आपण जाणार आहोत अभिषेककडे। खरं तर तत्पूर्वी आपल्याला मुंबई पालिकेची स्थिती जाणून घ्यायची आहे, कारण मुंबई पालिकेसाठी शिवसेनेकडून 100 जागांची भाजपकडे मागणी केली जाते, मात्र भाजपकडून 100 जागा देण्यास नकार दिला जातोय। दरम्यान भाजपकडून शिवसेनेला 70 जागांचा नवा प्रस्ताव देण्यात आलाय। याआधी भाजपकडून पहिल्या चर्चेत शिवसेनेला 53 जागांचा प्रस्ताव देण्यात आलेला होता, मात्र मोठ्या प्रमाणावर शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती। दरम्यान जागांच्या चर्चेदरम्यान आणखी काही जागा सुटलेल्या आहेत। असं जरी असलं तरी अद्याप 25 ते 30 जागांचा तिढा कायम असल्याचं कळतंय। पुन्हा एकदा आपण अभिषेककडे जाणार आहोत। मुंबईच्या या सगळ्या जागा वाटपाचा तिढा नेमका कुठे आहे हे आपल्याला अभिषेककडून जाणून घ्यायचंय। अभिषेक, महायुतीच्या जागा वाटपाचं घोडं मुंबईमध्ये नेमकं कुठे अडलंय? माधवी, सध्याची जर का परिस्थिती पाहायची तर भाजप सेना युतीमध्ये नेमकं चाललंय काय हा देखील प्रश्न निर्माण होतो। मुंबई महापालिकेसंदर्भातल्या चर्चेचा तिढा जो आहे तो कुठेतरी आपल्याला जागांचा तिढा जो आहे तो कुठेतरी सुटताना दिसत नाही आहे। एकूणच आतापर्यंत जर का चर्चा पाहायची तर सगळ्यात पहिल्या बैठकीमध्ये भाजपकडनं शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव देण्यात आलेला होता, जो शिवसेनेच्या नेत्यांकडनं अमान्य करण्यात आला। त्यानंतर चर्चेच्या फेरी आपल्याला होताना पाहायला मिळाल्या। 150 जागांवर एकमत झालं, 180 जागांवर एकमत झालं, 200 जागांवर एकमत आपल्याला होताना पाहायला मिळालेलं आहे। मात्र 25 ते 30 जागा अशा आहेत ज्यावर अजूनही आक्षेप आहे आणि त्या जागा कुठेतरी शिवसेनेला आपल्याला पाहिजे आहे असं दिसतं आहे। भाजपकडनं शिवसेनेला नवा प्रस्ताव देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये 70 जागा देण्यासंदर्भात चर्चा ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळत आहेत, मात्र शिवसेनेचे नेते त्याला देखील आपल्याला तयार नसल्याचं कळतं आहे। शिवसेनेकडनं 100 जागांची मागणी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच या सगळ्या चर्चा सध्याला आपल्याला काल चर्चा होताना पाहायला मिळालेली नाही। आज पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये आपल्याला चर्चेचे फेऱ्या ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर कुठेतरी यामध्ये मार्ग निघतो आहे का, मध्य मार्ग निघतो आहे का हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच एका बाजूला ठाकरे बंधूंची जागा वाटपाची चर्चा पूर्ण झाल्याचं कळतंय, त्यामुळे ते मोठं आव्हान महायुती समोर आहे। असं असताना महायुतीमध्ये मात्र हा तिढा कायम आहे। अभिषेक, या संदर्भातले अपडेट दिवसभर तुझ्याकडून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता आपण जाणार आहोत ठाण्याकडे।
ठाणे महापालिकेसाठी युतीची चर्चा जवळपास पूर्ण झाल्याचं कळतंय। भाजप आणि शिवसेना महायुतीत लढण्यास अनुकूल आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये युती होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन्ही महापालिकांमध्ये नेमकं काय चित्र हे आपल्याला जाणून घ्यायचंय। आपला प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। मात्र तत्पूर्वी आपण मीरा भाईंदर मधली माहिती घेणार आहोत, कारण मीरा भाईंदर मध्ये महायुतीची शक्यता धूसर आहे। एकीकडे स्वतः रवींद्र चव्हाणांनी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी येऊन ठाणे जिल्ह्यातल्या सर्व महापालिकांसाठी महायुती होणार असं जाहीर केलं असलं तरीही मीरा भाईंदर मध्ये चित्र काहीसं वेगळं आहे। मीरा भाईंदरचा विचार केला तर इथे एकूण 96 जागांपैकी गेल्या वेळी भाजपला 61 तर शिवसेनेला 22 जागा मिळाल्या होत्या। लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळालं, त्यामुळे भाजप शिवसेनेला महापालिकेत केवळ 17 ते 18 जागाच देऊ करतेय। शिवसेनेच्या विद्यमान जागांपेक्षा ही संख्या कमी आहे। सेनेची इथे 25 ते 30 जागांची मागणी आहे, तेवढ्या जागा देण्यात भाजप तयार नाही अशी ही माहिती समजते। आता आपण अक्षयकडे जाऊयात। अक्षय, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर या तीनही महापालिकांसंदर्भात नेमकी काय चर्चा सुरू आहे? जागा वाटपाचं घोडं कुठे अडलेलं आहे आणि आता वाद संपलेला आहे का? वाद अजूनही संपलेला वाद होता। अनेकांनी विरोध केला, त्यानंतर स्वतः रवींद्र चव्हाण आले होते आणि ते ठाण्याचं नाही तर कल्याण बातम्या आल्या अशा सूत्रांनी माहिती दिली, दिली की आता सगळं सॉर्ट आउट झालेलं आहे, आता आम्ही युतीमध्ये आहोत। अजूनही त्यांच्या कोणती बाबत त्यांनी बैठक ही पुढची बैठक जी आहे नाहीये, एकनाथ शिंदे स्थानिक नेत्यांची बैठक मात्र ती झालेली नाही, त्यामुळे ठाण्यामधला विषय अजून पेंडिंग आहे। कल्याण डोंबिवली बाबत देखील हीच परिस्थिती आहे, त्या देखील कोण किती जागा देणार हे अजूनही निश्चित झालेलं नाही, कारण ती बैठक झाली आहे। आता या दोन महानगरपालिका सोडून आपण मीरा भाईंदर आणि नवी मुंबईचा जर विचार केला तर त्या ठिकाणी सगळ्यात जास्त मोठा तिढा आहे, कारण त्या दोन्ही महानगरपालिकांमध्ये नवी मुंबईमध्ये आणि मीरा भाईंदरमध्ये भाजपची ताकद प्रचंड आहे आणि त्या ठिकाणी शिवसेना जितक्या जागा मागते तितक्या जागा द्यायला भाजप तयार नाही आहे। मीरा भाईंदरचा विचार केला तर मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेला केवळ 17 ते 18 जागा त्या भाजपकडून देण्यात येत आहेत, त्यांना मान्य नाहीत। 25 ते 30 जागा मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेला हव्यात। तर नवी मुंबईमध्ये जर विचार केला तर नवी मुंबईमध्ये 55 सिटिंग नगरसेवक आमच्याकडे आहेत असा दावा शिवसेनेकडून करण्यात येतो आहे आणि तितक्या जागा आम्हाला मिळायला हव्या असं देखील सांगण्यात येते। मात्र त्या ठिकाणी देखील 20 ते 25 जागा या शिवसेनेला भाजपकडून देण्यात येत आहेत आणि याचमुळे सगळ्यात मोठा पेच आहे। ज्या दोन ठिकाणी मीरा भाईंदर आणि नवी मुंबईमध्ये भाजपची संख्या किंवा भाजपची ताकद जास्त आहे त्या ठिकाणी युती होणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। नक्कीच आणि त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये मोठा पेच महायुतीमध्ये पाहायला मिळतोय। अक्षय, आता बैठकांचा जोरही वाढलेला आहे, त्यामुळे या संदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घेतच राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी। आता जाऊयात पुण्याला। पुणे महानगरपालिकेसाठी भाजप शिवसेनेमध्ये जास्तीच्या जागा पदरात पाडून घेण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे। दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बैठकांचा जोर पाहायला मिळतोय। तर काल भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली आहे, तर भाजप उमेदवारांची यादी फायनल करणार असून ती मुख्यमंत्री फडणवीसांकडे सादर करण्यात येणार आहे। तर पुण्यामध्ये भाजपची 165 उमेदवारांपैकी 100 उमेदवारांची यादी तयार असल्याचं कळतंय। 26 डिसेंबरला म्हणजे उद्या ही यादी जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती कळतेय। त्यामुळे भाजपकडून जवळपास 100 उमेदवार हे निश्चित झाल्याचं कळतंय। 165 पैकी जर 100 उमेदवारांची यादी भाजप देणार असेल तर त्यानंतर आता शिवसेनेला सामावून घेण्यासाठी किती जागांचा प्रस्ताव दिला गेला आहे किंवा जागा वाटपाचं तर नेमकं सूत्र काय निश्चित झालंय हे पाहणे तितकंच महत्त्वाचं आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपली प्रतिनिधी शिवानी पांढरे आपल्या सोबत आहे। शिवानी, जागा वाटपाचं सूत्र समोर आलंय का भाजप आणि शिवसेनेचं? भाजप आणि शिवसेनेची युती झाली आणि त्याच्यानंतरच
जागा वाटपावरून पहिल्या दिवसापासून रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप पहिल्या दिवसांपासून 125 जागा निवडून येण्याचा दावा करतायत आणि त्यासोबतच शिवसेनेकडनं आहे ते 34 जागांची आता मागणी केलेली आहे. मात्र भाजपनं 34 जागा देणार नसल्याचं स्पष्ट सांगितलंय. त्यामुळे भाजपमध्ये आणि शिवसेनेमध्ये काही प्रमाणात जागा वाटपाचा तिढा आहे तो कुठेही संपत नसल्याचं दिसून येत आहे. काल परवा आणि त्याच्या आधी 2-3 दिवस सगळ्या शिवसेनेकडनं आणि भाजपकडनं मॅरेथॉन बैठका सुरू आहे. काल रामीग्रँड हॉटेलमध्ये भाजपची कोअर कमिटीची बैठक सुरू होती आणि त्यात 100 जणांची जी यादी आहे ती निश्चित करण्यात आली. उद्या ती आज ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. उद्या ती यादी जाहीर होईल. मात्र 34 जागा जर शिवसेनेला देत असेल तर आम्हाला या जागा मान्य नसल्याचं शिवसेनेकडनं दबक्या आवाजात बोललं जात आहे. कारण शिवसेनेनं 40 ते 45 जागांचा प्रस्ताव आहे तो भाजपकडे दिला होता आणि तशा पद्धतीनं भाजपनं काम करावं अशी त्यांची मागणी होती. जेव्हा महायुतीची बैठक सुरू होती तेव्हा त्यावेळी या सगळ्याची मागणी करण्यात आली होती. मात्र असं काही झालेलं दिसत नाही. 165 पैकी 100 जागांची यादी तर भाजपनं निश्चित करून टाकली आहे आणि त्यातच आता बघितलं तर पुण्यातल्या भाजपचे जे आमदार आहेत, नेते आहेत, त्यांच्या कुटुंबियांनी देखील अर्ज दाखल केले आहेत. त्यांचे कुटुंबीय देखील इच्छुक आहेत. मुरलीधर मोहोळ कुटुंबाकडून दुष्यंत मोहोळ आहे, करण मिसाळ आहे, माधुरी मोहोळ मिसाळांच्या कुटुंबाकडून, गिरीश बापट यांच्या कुटुंबाकडून स्वरदा बापट आहे. असे नेते आणि साधारण आमदारांचे नातेवाईक देखील या सगळ्या रस्सी खेचाचा भाग झालेले आहे. आणि आता यांना उमेदवारी दिली जाते का किंवा भाजपकडनं नेमक्या कोणाकोणाची उमेदवारी निश्चित केली आहे याबाबतची माहिती नसली तरी 100 जागा आता भाजपनं निश्चित केल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेला 34 पैकी जास्त जागा देत आहेत का? जर शिवसेनेला 34 पैकी जास्त जागा दिल्या नाही तर शिवसेनेची नाराजी भाजप कसं दूर करते हे पाहावं लागणार आहे. आणि दोघांमध्ये स्थानिक आमदार असू देत किंवा इथल्या मोठ्या प्रमाणात पुण्यात जे काही प्रवेश झाले त्यामुळे स्थानिक आमदारांमध्ये भाजपच्या काहीशी नाराजी आहे. ती सगळी नाराजी आणि शिवसेनेची नाराजी दूर करणं ही भाजपसाठी मोठं आव्हान असणार आहे. आणि 100 जागा आहे त्या निश्चित झाल्या आहे. पुढच्या जागेबद्दलचा जो प्रस्ताव आहे किंवा जो निर्णय आहे तो वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे आणि कदाचित वरिष्ठ पातळीवरचा हा निर्णय आहे तो नेते आणि आमदारांच्या त्यामुळे पुण्यामधला हा तिढा नेमका कधी संपणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शिवानी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.